सुप्रभात. हे बैलजोडी घेऊन चाललेलो आहे शेतावर. बघूया आता काय काय करतात ते. तुक देख मुझे छोड़ न लेना, तुक देख मुझे छोड़ न लेना, मरूंगा अकेले मुझे लेके चलो ना, चलो ना, लेके चलो ना, चलो ना, लेके चलो ना. पोपट ओरडत गेलेले आहेत. आणि या ठिकाणी चिमण्या एकत्र बसलेल्या आहेत खांबावर. बघा कुठे आहे ते. सर्व थंडीमुळे एकत्र बसलेले आहेत मस्तपैकी. इथे समोरच्या खांबावर लांब आहेत अजून. यांचं सकाळचे विधी चालू आहेत दोघांचे. अरे रे रे, चिमण्या उडाल्या काही कारणामुळे. बघूया, गेल्या त्या सगळीकडे. चंद्र पण वर आहे आणि इथे सूर्य पण आहे. सूर्य येतोय, चंद्र वाट बघतोय आणि हे दोघे कामाला निघालेले आहेत. आणि खांबावर थंडीमुळे चिमण्या बसलेल्या आहेत एकत्र. अजून लांब आहेत, दिसणार नाही तेवढ्यात. बघू. पूर्व दिशेला गुलाल उधळीत, ज्ञानदीप लाईला स्वीकारावी पूजा आता. उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा. ना 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 ना, नीर ना ना नीन ना 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 ना, रस्ता रस्ता तुने नीन नान अवघे कधी नीन नानी नैना दीप दीप नैवेद्य असा, दीप दीप नैवेद्य असा, चिमण्या त्या बघा इथे सर्व एकत्र बसलेले आहेत. थंडीमुळे त्यांच्या पंखामध्ये अजून उष्णता आलेली नाही. उष्णता आली की ती निघून जाणार. हे थांबा रे जरा, मला फोटो घेते. चिमणी एक उडाली. सर्व चिमण्या एकत्र बसतात एकमेकाला चिकटून. स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळ. चंद्र आणि सूर्य आमने सामने आहेत. चंद्र जरा मोठा दिसतोय, सूर्य अजून आंबोलीच्या मागे लपलेलं आहे. आणि हे माधव नाखरे यांचं घर आहे. आणि हा मी आहे, गाड भंडारा. देखो देखो मुझे भूल न जाना, देखो देखो मुझे भूल न जाना, मरूंगा अकेले मुझे लेके चलो ना, चलो ना, लेके चलो ना. देखो देखो मुझे भूल न जाना, देखो देखो मुझे भूल न जाना, मरूंगा अकेले मुझे लेके चलो ना, चलो ना, लेके चलो ना. आता रानझाडांची माहिती घेऊया. हे जे झाड आहे, हे झाडाचा पाला खोबरेल तेलातून तुम्ही केसांना लावला तर केसातील उवा मरून जातात. हे जे झाड आहे
हे जे झाड आहे ह्या झाडाच्या पानं घेऊन ती कुटायची आणि खोबरेल तेलातून ते तेल जर केसांना लावलं तर तुमचं केसातील उवा निघून जातात, म्हणजे मरून जातात. देखो देखो मुझे भूल न जाना, देखो देखो मुझे भूल न जाना. मला असते की काय, मरूंगा अकेले मुझे लेके चलो ना, चलो ना लेके चलो. तर भरपूर गँग आलेली आहे मोठी कुत्र्यांची. फार मोठी कुत्र्यांची गँग आलेली आहे. त्या बघूया युद्धाचा प्रसंग उद्भवलेला आहे. अरे हल हल, आता ऐकणार नाहीत मला दोघे जण. चल चला इकडे जा, त्यांच्याकडे नको. सकाळी थंडीचं युद्ध नको. देखो देखो मुझे भूल न जाना, देखो देखो मुझे भूल न जाना, मरूंगा अकेले मुझे लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना. देखो देखो मुझे भूल न जाना, देखो देखो मुझे भूल न जाना, देखो देखो मुझे भूल न जाना, मरूंगा अकेले मुझे लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना. देखो देखो मुझे. असं हे प्लास्टिक खातात हे वन्य. आपले रात्री इथे पार्ट्या चालतात आणि जे लोक पार्ट्या करतात ते का असं घाण गंती, म्हणजे निसर्ग संपन्न हे जे गवत आहे, हे जे गवत आहे, अशा गवतामध्ये ससे किंवा जे सर्व चतुष्पाद प्राणी आहेत ते इथे येऊन राहत असतात आणि त्यांना खाण्यासाठी हिंस्र प्राणी पण इथे येतात. म्हणजे वाघ येतो, ससे आहेत इथे. अशा ह्याच्यामध्ये सशांना 12ही महिने खायला अन्न असतं, त्यामुळे ससे ह्याच्यामध्ये लपून राहतात, पिल्लं घालतात. किंवा हरिण जातीचे जे हे आहेत, नीलगाय किंवा गवेरेडे आहेत, हे सर्व ह्याच्यावर अवलंबून असतात. आणि असं जे गवत असतं हे निसर्गाला म्हणजे वन्य प्राण्यांसाठी अतिशय आवश्यक आणि त्यांना म्हणजे सुजलाम सुफलाम भूमी म्हणता येईल वन्य प्राण्यांसाठी. ती अशी ही भूमी आहे. म्हणजे नाशिकला झाडं तोडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, पण आपण पर्यावरणच नष्ट करून आपण मानवजात सगळीकडे म्हणजे आज जे काय 150 कोटी आपली लोकसंख्या आहे ती पर्यावरण नष्ट करूनच निर्माण झालेली हे आहे. म्हणजे असं नाशिकलाच घडतं असं नाही, हे सगळीकडेच घडत असतं. म्हणजे टकल्यानं सांगितलं म्हणजे ते खरं असं नाही. एक टकल्या महाराष्ट्राचा आहे, तो सांगतो की अमुक ठिकाणी झाडं तोडली की अमुक होतं. असं नाही, झाडं आपण संपूर्ण भारत देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये तोडतो. आणि झाडं तोडूनच मानव म्हणजे निसर्ग नष्ट करूनच मानव तिथे आपलं अस्तित्व निर्माण करत आहे. आणि ही प्रक्रिया अखंड अविरतपणे चालू आहे की निसर्गाचा ऱ्हास आणि मानवाचा विकास. हे नाशिकलाच घडतं असं नाही. नाशिकला टकल्यानं सांगितलं म्हणजे ते खरं असं नाही. टकल्याचे केस गेलेत, त्याच्या आपल्या डोक्यावरचे केस काय गेलेत हे त्याला कळत नाही, पण ते दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये लोडबोड करतात. आपल्या भारत देशामध्ये जे ब्रह्मचारी लोक आहेत, म्हणजे कुठल्याही पंथाचे असतात, म्हणजे ते स्त्री असेल ना ते पुरुष असेल, जे ब्रह्मचारी लोक आहेत त्यांना भारत सरकार त्यांच्यावर किती खर्च करतं मला सांगा. ते म्हातारपणी एकटे असतात, बरोबर ना. म्हातारपणी असे लोक म्हणजे जे ब्रह्मचारी लोक हे एकटे पडतात, कारण त्यांना कोण शक्यतो नातेवाईक विचारत नसतात किंवा मुलं बाळं तर त्यांना प्रपंच केलेलं नाही. मग अशा लोकांसाठी त्यांची संघटना निर्माण करून अशा लोकांना सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे. म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे निदान आरोग्याची तरी व्यवस्था सरकारने त्यांना कधी म्हणजे ते लोक आजारी पडले असेल तर अशावेळी काही संघटना निर्माण करून त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. हे सरकारचं काम आहे. जे नागा साधू आहेत ते कोणाला त्याचा काहीच त्रास नाहीच. जे नागा साधू आहेत आपले म्हणजे जे नागडे फिरतात, ज्यांना कसलंच बंधन नाही, असं म्हणजे त्यांना कशाचंच काही हे नाही. भारत सरकार त्यांना काय मदत करू शकतं. मग त्यांना असं जे कुंभमेळा असेल अशा ठिकाणी ते जर लोक एकत्र असेल आणि त्यांना जर काही मदत केली असेल भारत सरकारने,
तर ते टकल्याच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही असं मी म्हणतो. म्हणजे टकल्या नुसताच वळवळतं. तिथे आसामला जाऊन बघा, बांगलादेशी लोक आहेत, त्यांनी संपूर्ण सीमा काबीज केलेल्या आहेत. म्हणजे जे फॉरेस्ट आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पत्र्याची शेड उभे करून ते इथे आधार कार्ड आणि आपण इथे 10 वर्ष राहतो असं ते सर्टिफिकेट घेतात स्थानिक प्रशासनाकडून आणि ते भारत देशाचे नागरिक होतात. असे करोडो नागरिक बाहेरचे, म्हणजे बाहेरच्या देशाबाहेरचे जर लोक इथे येऊन इथली नष्ट भूमी आणि वन फॉरेस्ट नष्ट करून जर लोक येऊन जर राहत असतील आणि त्यांना आपल्या देशातील काही लोकांचा ज्यांना हात आहेत, ज्यांना पाय आहेत, अशा लोकांचा विरोध नसेल किंवा त्यांना ते लोक जवळचे वाटतात, त्यांना नातेवाईक वाटतं, तर तुम्ही स्वतःच्या आई बहिणींचं त्यांच्याबरोबर लग्न लावून टाका, मला काय प्रॉब्लेम नाही. पण फक्त नागा लागूनच्या म्हणजे हिंदूंच्या ज्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे हिंदूंचे देवळं असतील, हिंदूंचे काही सणवार असतील, त्याला जर तुम्ही इथे भारतात राहून जर विरोध करत असाल आणि अशाच लोकांची संख्या जर भारतात वाढत असेल तर निश्चितच ते चिंताजनक गोष्ट आहे. मग असं फक्त हिंदूंना विरोध करणं हे टकल्याचं एकच उद्दिष्ट असेल तर अशा टकल्या म्हणजे आता केस गेलेत, पुढं बाकीचं आहे म्हणजे मेंदू पण भ्रष्ट झाला असं मला वाटतं. देखो देखो मुझे छोड़ नीनू, देखो देखो मुझे छोड़ न जाना, मरूंगा अकेले मुझे लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना, देखो देखो मुझे छोड़ न. अजून सूर्यवर आलेलं नाही, थंडावा आहे आणि पक्षी काय ते एकत्र बसले, म्हणजे ग्रुप करून बसलेले आहेत, ते काय अजून उठत नाहीत. बाकीचे कुत्र्यांचं युद्ध सुरू झालेलं आणि हा ऐकतोय एक पाय वर करून, म्हणजे युद्धाच्या तयारीत. आणि हा दुसरा पण चिंताग्रस्त. डोळे बघू तुझे बघू डोळे, हे डोळे बघू, अरे वा वा सुंदर, दात बीत घासलेले दिसत आहेत. देखो देखो मुझे, कौवा गेला, देखो देखो मुझे छोड़ लेना, मरूंगा अकेले मुझे लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना. चला, शेत नांगरून झालेलं आहे, रिटर्न जाऊया आता बैल घेऊन. जीवा शिवाची बैल जोडे, जीवा शिवाची बैल जोड, चल चल. देखो देखो मुझे छोड़ लेना, देखो देखो मुझे छोड़ लेना, मरूंगा अकेले मुझे. हे बघा इथे पक्षी आहेत ते बसलेले, इथे पक्षी ते म्हणजे 100 एक असतात, आता कमी आहेत, पुढे आहेत पुढे आहेत बसलेले. हे जे छोटे पक्षी आहेत ते संध्याकाळी इथे वाळूमध्ये आंघोळ करतात आणि गरम वाळूमध्ये आंघोळ केल्यामुळे काय होतं, त्यांच्या अंगावर जे बारीक कीटक असतात ते नष्ट होतात किंवा व्हायरस फंगस काय असेल ते सगळं निघून जातं आणि ते संध्याकाळी गरम वाळूमध्ये आपलं अंग हे करत असतं. ते म्हणजे हे छोटे आहेत पुढे आणि हे मोठे आहेत जराशी, हे जरासे मोठे आहेत, हे जे पुढे आहेत ते जरा छोटे आहेत. देखो देखो मुझे छोड़ न लेना, देखो देखो मुझे छोड़ न लेना, मरूंगा अकेले मुझे लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना. चला, जोत आता घराच्या दिशेने निघालेलं आहे, शेत नांगरून झालेलं आहे आणि आता घराच्या दिशेने ही बैलजोडी निघालेली आहे. हा मोठा पुढे आणि छोटा मागे पडतोय, बघूया. चला इकडे 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 इकडे, ए बाळा इकडे, ए बाळा इकडे चला. त्यांच्या मागे जायचं नाही आपल्याला, गँगच्या मागे. तुम्ही चला पुढे, चला पुढे, चल, चल 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 चल, चला या रे. चला धावण्याची प्रॅक्टिस करूया. देखो देखो मुझे छोड़ लेना, देखो देखो मुझे छोड़ लेना, मरूंगा अकेले मुझे लेके चलो ना, चलो ना लेके चलो.
देखो देखो मुझे छोड़ लेना, देखो देखो मुझे छोड़ लेना, मरूंगा अकेले मुझे लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना, चलो 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 चलो, देखो देखो मुझे छोड़ देना, चल 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 चला चल अकेले चल चला चल, चल चला चल अकेले चल चला, मेरी पहली पुकार, डेंग 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 डेंग, तेरी पहली पुकार, तुझसे जाना हो तैयार, चल चला चल अकेले चल चला चल, अकेले चल चला चल. तुम्हाला कसला वास येतोय? दुसरा कुत्रा मुतलेला आहे काय ते? चला 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 घाणेरडे चला. ओ तेरी पहली पुकार, तुझसे जाना हो तैयार, चल चला चल अकेला चल चला चल, अकेला चल चला चल, अकेला चल.